गोंदियात वर्षाच्या पहिल्याच दिवशी बेटा बचाव अभियानांतर्गत गोंदियाच्या आंबेडकर चौकात येथे लोकांना दूध व पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले। यावेळेस नशा हटाव बेटा बचावचे नारेही देण्यात आले। तर अनेक वेळा मावळत्या वर्षाला निरोप देताना 31st पार्टी म्हणजेच दारू पिऊन नशा करून करीत असतात। यामुळे अनेक लोक अपघातीला बळी जातात। त्यामुळे नशा हटाव बेटा बचाव मोहीम अंतर्गत वर्षाच्या पहिल्याच दिवशी दूध व पौष्टिक आहार वाटप करून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करावी असा संदेश यावेळेस देण्यात आला। में कि नए वर्ष से आप नशे को छोड़े, शराब को छोड़े और पौष्टिक आहार और दूध का सेवन करें और अच्छे नव राष्ट्र का निर्माण करें। सरकार का भी काम है कि नशे को बंद करे। मैं सरकार से भी निवेदन करूंगा कि संपूर्ण नशे को बंद करेंगे तभी बेटियों का जीवन भी खुशियों में से भरा रहेगा और परिवार भी सुखी रहेगा। जिले में दूध वाटप और पौष्टिक आहार वाटप का वितरण का प्रोग्राम जो हमने आज रखा गया है, हम ये चाहते हैं कि आने वाला भविष्य में युवा नशे से दूर रहे, पौष्टिक आहार ले। यही हमारी एक संकल्पना है, क्योंकि आज के दिन शुरुआत हो रही है और युवा नशे में लिप्त होते जा रहा है। तो नशे में हमारा युवा लिप्त ना हो, इसी का हम इस छोटे से संदेश से हम संदेश देना चाह रहे हैं। क्योंकि संपूर्ण भारत भर में नशे के चलते कितनी अपघात होते जा रही है हम देख रहे हैं। आज हमें बहुत दुख होता है इन सब चीजों को देखते हुए। प्रमाण आजच्या समाजामध्ये सेवनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, नशेचं प्रमाण वाढलेलं आहे। तर दारू सोडून दुधाचा उपयोग करण्यासाठी आणि ते आपल्या शरीराला खूप चांगलं असते, आरोग्यवर्धक असते आणि खूप सारे त्याचे फायदे पण आहेत। तर दारू सोडायची आहे आणि दुधाची वाट आपल्याला धरायची आहे। खूप चांगला संदेश बेटा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या समाजात देण्याचा हा प्रयत्न आहे। तर खूप चांगलं वाटत आहे आणि खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे। ड्रिंकिंग मध्ये म्हणजे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटचं प्रमाण आणि त्यासोबत म्हणजे ड्रिंक आणि ड्राईव्ह याच्यामुळे जे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि खूप लोकांचे त्याचे जीव जात आहेत। यंग जनरेशन याच्या व्हायला पाहिजे आणि ड्रिंक तर पूर्णपणे म्हणजे आपल्याला त्याला थांबवता येईल असा प्रयत्न आपल्याला वैयक्तिक लेवलला आणि सामाजिक पातळीवर सुद्धा करणे आवश्यक आहे।